नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PSIला 2012ला आलेला प्रश्न बघत आहोत. गणिताचा एकदम सोप्या ट्रिकनं शिकवत आहे. बघा आता प्रश्न काय, एका संख्येला 8ने गुणले असता त्याच्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले असता तर अंतिम उत्तर 171 येते. तर ती संख्या कोणती? आता ती संख्या आपण x मानायचं आहे. ती संख्या x मानू. आता आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. 8x म्हणजे ती संख्या आपण धरून 8x करायचं. 8x अधिक 99 मिळवले म्हणून 99 अधिक करायचं आणि उत्तर किती येते आपलं? 171 येते. हे झालं समीकरण. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून 8x बरोबर 171. हे अधिकचं इकडे गेल्यानंतर वजा झालं, वजा 99. आता 171 मधून 99 घालूयात. 171 वजा 99, 11तनं 9 गेले 2, हातचा देऊन टाकला 17, 17तनं 10 गेले 7 राहिले, हातचा देऊन टाकला 0, 72 येते. 8x बरोबर 72 म्हणून x बरोबर, आता इथं 72, इथं गुणिले xला 8 आहेत म्हणून आपण भागिले करूया. 8 1 8, 8 9 72, x बरोबर 9 म्हणजे ती संख्या आपली काय ती 9. पर्याय क्रमांक 9. एकदम सोप्या पद्धतीनं आणि सोप्या ट्रिकनं गणित शिकवत आहे. बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कोणत्या टॉपिकवर शिकवायचं आहे. मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीनं शिकवते. धन्यवाद.